नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक दीपक देवरे, संरक्षण व सामाजिक शास्त्र विभाग, पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव. विद्यार्थी मित्र, आपण मागच्या व्हिडिओमध्ये भारतीय सेनाध्यक्षांची समिती या संदर्भात चर्चा केली. मित्रो, आज मी आपल्याला भारतीय स्थलसेना अर्थात इंडियन आर्मी या इंडियन आर्मीचं हेडक्वार्टर, त्याचं स्ट्रक्चर या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे. मित्रो, आर्मी अर्थात ज्याला आपण स्थलसेना किंवा भूदल सेना किंवा पायदळ अशा विविध नावाने त्या ठिकाणी ओळखतो. अशा या स्थलसेनेची रचना, त्याची कार्य, प्रत्येक अधिकाऱ्याचा हुद्दा, त्याची कर्तव्य या संदर्भात आपल्याला मी या ठिकाणी थोडक्यात माहिती देतो. मित्रो, स्थलसेनेचं जे काही मुख्यालय, ज्याला आपण हेडक्वार्टर म्हणतो, प्रधान कार्यालय म्हणतो, ते प्रधान कार्यालय भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि या स्थलसेनेच्या प्रधान कार्यालयाचे त्या ठिकाणी अनेक विभाग त्या ठिकाणी असून त्या प्रत्येक विभागावरती एका ज्येष्ठ सेनाधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली असते. त्या प्रत्येक प्रमुख अधिकाऱ्याच्या हाताखाली विविध प्रकारची संचालनालय अर्थात डायरेक्टर असतात आणि त्या डायरेक्टरच्या हाताखाली संपूर्ण त्या विभागाचं कामकाज त्या ठिकाणी चालत असतं. मित्रो, या स्थलसेनेचा प्रमुख असतो स्थलसेना अध्यक्ष, ज्याला चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. यांचा हुद्दा जनरल असतो. सध्याचे आर्मीचे प्रमुख जनरल मनोज नरवणे हे त्या ठिकाणी आहेत. तर यांची कामं असतात स्थलसेनेचं संपूर्ण नियंत्रण करणं, त्यानंतर स्थलसेना सदा सर्व काळ, अगदी शांतता काळ असेल किंवा युद्ध काळ असेल, अशा सर्व काळात सेनेला युद्ध सज्ज ठेवणं ही त्यांची प्रमुख कामं असतात. त्यानंतरचा दुसरा अधिकारी असतो उपस्थलसेनाध्यक्ष, ज्याला आपण व्हाईस चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ म्हणतो. त्यांचा हुद्दा असतो लेफ्टनंट जनरल. त्यानंतर त्यांची कामं असतात लष्करी कार्यवाही करणं, अर्थात युद्धाची जी काही साधनं आहेत त्या सगळ्या साधनांची देखभाल करण्याचं काम या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी चालत असतं. त्यानंतर शत्रूविषयक ज्ञान मिळवणं, अर्थात ज्या काही आपल्या इंटेलिजन्स संघटना आहेत, रॉ आणि IB, या संघटनांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याचं काम देखील या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली चालत असतं. त्यानंतर संपूर्ण सेनेचं प्रशिक्षण, सेनेला नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचं आयोजन करणं, की ज्या माध्यमातून आपला सैनिक, आपला सेनाधिकारी जास्तीत जास्त नवनवीन टेक्निक त्या ठिकाणी शिकेल, अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचं आयोजन नियोजन करण्याची जबाबदारी देखील या अधिकाऱ्याची असते. त्यानंतर युद्ध साधनांचा विकास करणं, जी काही युद्ध साधनं आहेत आपली वॉर ट्रूप्स, या सगळ्या साधनांचा विकास करण्याचं काम देखील या अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी सोपवलेलं असतं. त्यानंतर मित्रो, तिसरा अधिकारी आहे सहाय्यक स्थलसेनाध्यक्ष, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये डेप्युटी चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ म्हणतो, ज्यांचा हुद्दा त्या ठिकाणी लेफ्टनंट जनरल असतो. त्यांची कामं असतात, पहिलं काम असतं संपूर्ण सेनेच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवणं. आपली जी काही सेना आहे ते सेना कशा पद्धतीने कुठल्या ठिकाणी त्या ठिकाणी तैनात करायची या संदर्भातलं संपूर्ण आयोजन नियोजन करण्याचं काम या सहाय्यक स्थलसेनाध्यक्षांकडे असतं. त्यानंतर शस्त्रास्त्र व साहित्य, सैनिकांना लागणारी जी काही शस्त्रास्त्र आहेत, साहित्य आहेत, त्या संदर्भात देखरेख करणं. आणि महत्त्वाचं पायदळ, रणगाडा दल, तोफखाना दल आणि संपर्क दल यांची पॉलिसी अर्थात धोरण त्या ठिकाणी ठरवणं किंवा त्यांची संघटना कशा पद्धतीने रनअप होईल शांतता काळात आणि युद्ध काळात, ते संपूर्ण नियोजन करण्याचं काम या सहाय्यक स्थलसेनाध्यक्षाचं असतं. मित्रो, चौथा अधिकारी आहे ॲड्ज्युटंट जनरल, ज्यांचा हुद्दा आहे लेफ्टनंट जनरल.
त्यांची ही बरीच कामं असतात. त्यांचं पहिलं काम असतं संपूर्ण स्थल सेनेची संघटना उभारणं. मित्रो, संघटनेला फार महत्त्व असतं. संघटना कुठली असो, त्या संघटनेची जर ध्येय धोरणं तत्व निश्चित असतील तर संघटना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करते. तसे या स्थलसेनेच्या संघटनेची त्या ठिकाणी उभारणी करण्याचं काम या ॲडज्युटंट जनरल या अधिकाऱ्याचं असतं त्या ठिकाणी. त्यानंतर सैनिक व अधिकाऱ्यांची भरती करणं. आपल्याला किती सैनिकांची भरती करावी लागणार आहे, किती अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करावी लागणार आहे या संदर्भातली इत्थंभूत माहिती किंवा ती भरती करण्याचं काम या ॲडज्युटंट जनरल या अधिकाऱ्याचं असतं. त्यानंतर तिसरं काम आहे सेनेच्या वैद्यकीय विभागाचं काम पाहणं. त्याला आपण आर्मी मेडिकल कोर म्हणतो. त्या आर्मी मेडिकल किंवा ज्याला आपण सेना वैद्यकीय विभाग म्हणतो त्या विभागाचं काम देखील या अधिकाऱ्यांना पाहावं लागतं. त्यानंतर महत्त्वाचं सैनिकांचे पगार असतील, त्यांचे भत्ते असतील, त्यांचं निवृत्ती वेतन असेल, त्यांची रजा असेल किंवा त्यांची डिसिप्लिन असेल, या संदर्भातली सगळी कामं किंवा ती जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम या अधिकाऱ्यांचं असतं. आणि शेवटी लष्करी कायदा खात्याचं काम पाहणं. लष्करी कायदा खाता ज्याला आपण मिलिटरी लॉ म्हणतो त्या खात्याचं काम देखील या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर पाचवा अधिकारी क्वार्टर मास्टर जनरल की ज्यांचा हुद्दा लेफ्टनंट जनरल असतो. ज्यांची कामं असतात सेनेचं संचलन करणं, सेनेची निवासस्थानं उभारणं, त्यानंतर पुरवठा विभागाचं काम पाहणं ज्याला आपण लॉजिस्टिक सिस्टीम म्हणतो, पुरवठा विभाग त्याचं काम पाहणं, त्यानंतर वाहन व्यवस्था करणं, त्यासोबत सेनादलातील जनावरं असतील त्यांचं वैरण याची सुद्धा व्यवस्था करण्याचं काम या क्वार्टर मास्टर जनरल या अधिकाऱ्याकडे असतं. त्यानंतर लष्करी शेतीचं काम पाहणं, सेनेची टपाल व्यवस्था पाहणं, त्यानंतर सेनेच्या कॅन्टीन विभागाचं काम पाहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं अग्निशमन सेवा विभागाचं काम देखील या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाहावं लागतं. मित्र, सहावा अधिकारी मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनन्स त्यांचा हुद्दा देखील लेफ्टनंट जनरल असतो. त्यांचं पहिलं काम असतं की संरक्षण विषयक साहित्य, त्यामध्ये शस्त्रास्त्र असतील, दारुगोळा असतील यांचा पुरवठा सैनिकांना वेळेवरती त्या ठिकाणी कसा होईल ते पाहणं. दुसरं काम असतं सेनेला लागणाऱ्या वाहनांचा पुरवठा करणं. विविध प्रकारची वाहनं त्यांचा पुरवठा करण्याचं काम देखील या अधिकाऱ्याकडे असतं. तिसरं काम असतं संदेश वहनाची व्यवस्था करणं, ज्याला आपण बिनतारी संदेश यंत्रणा म्हणतो. ती संदेश यंत्रणा कशा पद्धतीने अहोरात्र त्या ठिकाणी कार्यरत राहील याकडे लक्ष देण्याचं काम देखील या अधिकाऱ्याचं होतं. शेवटचं काम असतं त्यांचं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दुरुस्ती विभागाचं काम पाहणं. अशा पद्धतीने हा मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनन्सचा अधिकारी त्या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडत असतो. सातवा अधिकारी इंजिनिअरिंग चीफ ज्याचा हुद्दा आहे लेफ्टनंट जनरल. त्याची कामं असतात, पहिलं काम असतं आघाडीवरती रस्ते आणि पूल बांधणं, त्यानंतर रणक्षेत्रात सुरुंग पेरणं आणि त्यासोबत शत्रूने पेरलेले सुरुंग त्या ठिकाणी शोधून काढणं आणि महत्त्वाचं सैनिकांच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणं. आणि मित्रो, शेवटचा अधिकारी आहे त्या ठिकाणी सचिव, त्याला आपण संपूर्ण लष्कराचं एक महत्त्वाचा अंग मानतो. तर अशा पद्धतीने संपूर्ण स्थलसेनेची रचना किंवा आर्मीचे हेडक्वार्टरची रचना त्या ठिकाणी असते आणि त्या पद्धतीने संपूर्ण अधिकारी त्या ठिकाणी स्थलसेना अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि त्या माध्यमातून आपली सेना त्या ठिकाणी शांतता काळात आणि युद्ध काळामध्ये आपल्या राष्ट्राचं संरक्षण आणि सुरक्षा थांबवण्याचं त्या ठिकाणी काम करते. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.